बीजेपी शुरू से झूठी खबरें फैला रही है, झूठों की पार्टी है। हम संविधान बचाने के लिए आगे आए हैं। सभी जानते हैं कि कांग्रेस पार्टी आरक्षण के पक्षधर है। राहुल गांधी ने भारत जोड़ो यात्रा में संविधान बचाओ का नारा दिया था। ऐसा कहते हुए सांसद वर्षा गायकवाड़ ने बीजेपी पर हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि बीजेपी अपराधियों को संरक्षण देती है। आम्ही त्या गोष्टीबद्दल बोलत आहोत आणि भाजपा कशाबद्दल आंदोलन करत आहे ते आम्हाला माहित नाही। कारण राहुल गांधीजींनी सातत्याने जी भूमिका मांडली ती एससी एसटी आणि ओबीसीच्या संदर्भामध्ये, पिछड्या वर्गाच्या संदर्भामध्ये मांडली। राहुल गांधीजींनी भूमिका मांडताना असं सांगितलं की 50% पेक्षा जास्त जे आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे, सगळ्यांना प्रतिनिधी मिळालं पाहिजे। संसदेमध्ये त्यांचं भाषण तुम्ही बघून घ्या। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला हे वित्त बजेट मांडलं गेलं तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या मंडळीमध्ये किती एससी होती, किती एसटी होती, किती ओबीसी मंडळी या ठिकाणी त्या बजेटमध्ये होती याची भूमिका मांडली। त्यांनी सातत्याने जी आहे ती सर्वांना बरोबर बघा, भारत जोडो यात्रा असेल किंवा भारत जोडो न्याय यात्रा असेल, या यात्रेच्या माध्यमातून राहुलजींनी सगळ्यांना प्रेम देण्याचं काम केलं, लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळे एक व्हायला पाहिजेत आणि लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली। त्यामुळे मला कळत नाही की भाजपा कशाबद्दल त्या ठिकाणी आंदोलन करते आणि भाजप आता नेहमी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपाची भूमिका आहे। भाजपाने खरं तर उत्तर द्यायला पाहिजे की चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाबतीमध्ये काय कारवाई केली गेली। गाडी त्यांच्या नावावर आहे। नितेश राणे एवढ्या दिवसा बोलतात, त्यांच्यावरती काय कारवाई केली गेली? म्हणजे आज ते ज्या तऱ्हेने त्यांचं स्टेटमेंट आले की व्यवहार बंद करा, हे करा, ते करा, ते म्हणजे काय चाललंय? आम्ही त्यांच्याबद्दल मागील काळात सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की आपण उपमुख्यमंत्री महोदय आहात। मला सांगायचं हिट अँड रनच्या केसेस झाल्यात। जी पुण्यामधली केस झाली ती अजितदादांच्या कोण जवळच्या माणसाची झाली। मुंबईमध्ये जी वरळीमध्ये केस झाली ती कोणाच्या जवळ झाली? एकनाथ शिंदेच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी केली। आजही त्या नागवांच्या घरी आम्ही गेलो होतो मध्ये 8 दिवसापूर्वी, त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीये, त्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं नाहीये। तो कोणाचं राज्य आहे? उपमुख्यमंत्री महोदय सातत्याने इतिहास खोटा सांगतात, त्यामुळे भाजपा किती खोटा इतिहास सांगते आणि किती खोटं बोलते याची किती उदाहरणं देऊ शकतो आम्ही।